ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत रविवारी वांडलेस हॉस्पिटलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती। नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल संस्थेमार्फत मिरजेतील ऐतिहासिक वांडलेस हॉस्पिटल हे पूर्ववत सुरू केले जाणार आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी 25 मे 2025 रोजी वांडलेस हॉस्पिटलचे उद्घाटन केले जाणार आहे। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे आणि विविध पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आरपीआय आठवले गटाचे ईशान्य भारत 8 राज्याचे प्रभारी विनोद निकाळजे, NEHTDCचे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरजेतील वांडलेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे। तशा पद्धतीचा करार करण्यात आलाय। या हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे। त्याच पद्धतीने अद्ययावत असं हॉस्पिटल सुरू केलं जाणार असून भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात केली जाणार आहे। वांडलेस हॉस्पिटल हे NEHTDC संस्थेमार्फत चालवलं जाणार आहे, अशी माहिती NEHTDCचे नानासाहेब वाघमारे यांनी दिली। यावेळी वांडलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी, राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष पास्टर शशी कांबळे, राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप घोलप, युनियन लीडर सतीश वायदंडे, राजू लोंडे, जोन भोरे यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर निप्ससाठी आदी माने, मिरज। 130 वर्षाची निस्वार्थी रुग्णांची सेवा करण्याची जी परंपरा वांडलेस हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत चालू ठेवलेले आहे। हे वांडलेस हॉस्पिटल गेले 3 ते 4 वर्ष बंद अवस्थेत निर्माण झालेलं होतं, परंतु NEHTDCची व MMCची जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी करार झाला आणि हा करार रीतसर व लिगली कोर्टाच्या माध्यमातून झालेला करार आहे। त्यामुळं वांडलेस हॉस्पिटल पुन्हा उद्या रविवार 25 तारखेला माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार व महाराष्ट्राचे पालकमंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांगलीतले प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सांगलीचे खासदार या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व या सांगली जिल्ह्यातील प्रत्येक स्वराज्य संस्था असेल, मेडिकल वैद्यकीय सेवा असेल, यांचे जे जे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या मोठ्या प्रमाणामध्ये वांडलेस हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। वांडलेस हॉस्पिटल चालू करण्यापाठीमागचा उद्देश हा होता की 3 ते 3.5 ते 4 वर्ष इथल्या कामगारांच्या पिळवणूक करून अतिशय मोठ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये चालत असताना मग इथला युनियन असेल, कामगार युनियन असेल, सतीश वायदंडे असतील, पास्टर सतीश कांबळे, शशी कांबळे असेल, या हॉस्पिटलच्या डायरेक्टर कुरेशी मॅडम असेल, राजू लोंडे असतील, पास्टर संदीप असेल, म्हणजे यांच्या सर्वांच्या माध्यमातून वांडलेस हॉस्पिटल चालू करण्याची रिक्वेस्ट या ठिकाणी केलेली होती। आम्ही ज्या वेळेला वांडलेस हॉस्पिटल चालू करण्याचा हेतू निर्माण केला, बऱ्याच लोकांनी निगेटिव्हिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु जरी निगेटिव्हिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं असेल तर हे वांडलेस हॉस्पिटल ब्लेसिंग पॉईंट आहे। इथल्या कामगारांची पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला आपोआप या ठिकाणी घेऊन आलेली आहे। त्यामुळं 3-3.5 वर्ष या कामगारांचे जे हाल झाले त्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्यासाठी आम्ही वांडलेस हॉस्पिटलची खऱ्या अर्थाने या ठिकाणी
चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वॉन्डलेस हॉस्पिटल चालू होणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले 5 जिल्हे, कर्नाटकातले 3 जिल्हे, अशा अनेक रुग्णांना तळागाळातल्या शेवटच्या माणसालासुद्धा योग्य दरामध्ये योग्य पद्धतीचे उच्च पद्धतीचे उपचार या वॉन्डलेस हॉस्पिटलमध्ये मिळतात. कारण याला वॉन्डलेस हॉस्पिटलला खऱ्या अर्थानं पुरावे आहेत. ज्या वॉन्डलेस साहेबांनी 130 वर्षापूर्वी निस्वार्थी भावनेनं जे काम केलेलं आहे तेच काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चालू ठेवणार आहे. इथल्या कामगारांना कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी दुःख होणार नाही, कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी त्यांची अवहेलना होणार नाही. कामगारांचा सगळाच्या सगळा बॅकलॉग आम्ही देणार आहे. सगळ्या कामगारांना इथून पुढच्या काळामध्ये त्यांना रेग्युलर पेमेंट आम्ही करणार आहे. ही व्यवस्था आम्ही घेऊन त्या ठिकाणी MMCच्या बाबतीमध्ये करार निर्माण केला. आता विषय असा आहे, वॉन्डलेस हॉस्पिटल चालू होते म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या पोटामध्ये